हॅलो सगळ्यांना. मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग मी तुमच्यासाठी एक सुंदर असा बॅक डिझाईन घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम मी गळ्याची उंची वगैरे टाकून घेतलेली आहे. तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. त्यानंतर सिंपल आहे खूप ही डिझाईन. व्यवस्थित असा आकार हाताने शेप देऊन घेतलेला आहे. गळ्याचा चॉकने मी आखून घेणार आहे. आणि त्यानंतर मी तो कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित असं ड्रॉइंग करून कट करून आखून घेणार आहे. तर हा बघा खूप सिंपल आणि खूप इझी आहे आणि खूप फास्टमध्ये पण होतो हे. तर मी इथे क्लिप लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं कॅनव्हास पेपरवरती तो आखून घेतलेला आहे. खूप कमी वेळात होतो हा. आणि ह्याला प्रेस करून घेणार होते, पण म्हटलं की एवढ्यासाठी कुठं प्रेस करत बसायचं, त्यामुळे मी असंच त्याला क्लिप लावून मग त्याचं वरच्या साईडचं अस्तर काढलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्रा अस्तर काढायचं, एक्स्ट्रा थोडंसं कट करून ते घ्यायचं. तर मी तर तेच करायचं विसरलेली, की म्हटलं अरे हां एक्स्ट्राचा कापडच लागेल, कारण मग तो लेक कट्टाकट्टी होणार. जो पहिलं हे केलं होतं मग मी इथं जॉईंट करून घेतला दुसरा जो अस्तरचा कापड होता तो, आणि त्याच्यावरती मी व्यवस्थित असं कॅनव्हास पेपरचा जो शेप काढलेला आहे तो व्यवस्थित असं त्याच्यावरती आखून घेणार आहे. एक्स्ट्रा असेल तरी चालेल, तो नंतर मी कट करून व्यवस्थित असं त्याला हे करणार आहे, पलटी मारणार आहे. ते खूप सोपं आहे आणि इझी होतं. खूप सुंदर असा लुक येतो ह्याला. हा रेड कलरचा मरून कलरचा ब्लाऊज होता आणि त्याला ग्रीन कलरचा, बॉटल ग्रीन कलरचा असा कॉन्ट्रास्ट आलेला काठांचा. तर मी ते काठांचाच पॅच आतमधल्या साईडनं टाकणार आहे, जे की खूप सुंदर दिसतं. तर बस पलटी मारलेला आहे आणि त्यानंतर जो हे आहे त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घेणार आहे व्यवस्थित अशी. तर हा कटोरी ब्लाऊज होता. कटोरी होती फ्रंट साईड आणि स्लीव्ज वगैरे सिंपल होत्या. तरी पण त्यांचं असं होतं कस्टमरचं की मला सिंपलमध्ये पण बॅक साईडला काहीतरी थोडासा डिझाईन द्या, कारण त्याचे काठ वगैरे छान आलेले आहेत. तर म्हटलं ठीक आहे. मग खालच्या साईडचे जे काठ काढलेले आहेत. हा आहे ब्लाऊज पीस, ज्याचा कलर खूप सुंदर आहे, मरून कलर आहे, जो की मला पर्सनली मरून कलर खूप आवडतो. आणि बस मग ह्याला व्यवस्थित अशा क्लिप लावून फास्टमध्ये आतमधली साईड पण स्टिच करून त्याला पण पलटी मारून एक दाबटीप देऊन घेणार आहे. तर ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी शक्यतो ह्याची मला वाटते की स्टिच करताना व्हिडिओ गेलेला आहे थोडासा, कारण तो त्या दिवशीचीच हे क्लिप आहे. पण मी हा की पर्सनली ह्याचा वेगळे व्हिडिओ शूट केलेला फक्त बॅकनेकचा, की तुमच्यासोबत शेअर करावं त्यामुळे. तर इथं मी नॉट पण अटॅच करून घेते लगेच पलटी करायच्या आधीच, कारण त्याच्याने खूप छान फिनिशिंग दिसते. वरनं पण लावू शकतो आपण, पण ते बाहेर दिसतं, हे आतमधल्या साईडनं जातं. त्यामुळे शक्यतो पलटी मारायच्या आतच तुम्ही नॉट लावून घ्या. तर मग मी तेच केले आणि खालची पट्टी थोडीशी बारीक झालेली, त्यामुळे पलटी मारताना व्यवस्थित हळूवारपणे मारायची आहे, कारण त्यांच्या उंचीच्या नुसारच मी आतमधला पॅच पण टाकलेला. तर इथे मी सर्वप्रथम ते पलटी मारून मग त्याला सगळीकडनं दाबटीप देऊन घेणार आहे आणि प्लस बॅक साईडचे पण टक्स लगेच मारून घेणार आहे. दिवसभरात ब्लाऊज असतात भरपूर, त्यामुळे मग मला शूट करायचं मी विसरून जाते. विसरून नाही जात, मी कंटाळा करते, कारण वेळ नाही भेटत तेवढा की व्हिडिओ रेकॉर्ड करायला. ते मोबाईल सेट करा, परत व्हिडिओ शूट करा, आणि घाईमध्ये असते की कामं उरकायची पडलेली असतात, सगळ्यांच्या ऑर्डर वेळेत द्यायचे असतात. त्यामुळे शक्यतो तरी पण मी काहीतरी नवीन असेल की पटकीने शूट करायचा प्रयत्न करते. शक्यतो आता साधे सिंपलच ब्लाऊज आहेत डेली वेअरचे सगळ्यांचे. आता 2 मला वाटते की साड्यांचे वन पीस आहेत लहान मुलीचे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे व्यवस्थित असं आतमधल्या साईडला ते पॅच ठेवून क्लिप लावून मी परत ते स्टिच करून घेणार आहे. तर लक्ष करायचं की वरच्या साईडला पण जास्त डीप नाही झालं पाहिजे, मेजरमेंटनुसारच आलं पाहिजे. आता इथं आपण अर्धा इंच शक्यतो जास्त घेतलेला आहे. मी तर जास्तच घेतलेला अर्धा इंचापेक्षा पण, कारण एकदम कटाकटी नाही, खालच्या साईडनं पण जास्त घेतलेला. आणि बस त्याच्यावरती एक सिंपल अशी लेस आहे माझ्याकडे, ती अटॅच करणार आहे. तर तेवढ्याच
ह्याने एवढा सुंदर लुक आलेला ब्लाऊजच्या बॅकनेकला, खूप सुंदर लुक येतो. तुम्ही नक्की ट्राय करा. पानाचा शेप दिलेला आहे मी इथे, खूप सुंदर असा लुक आला. आणि बस त्याला खाली मी आता लटकन बनवणार आहे. आता माझं चाललेलं की आतमध्ये लावू का नको लावू, परत म्हटलं की नाही असं सिंपल छान दिसेल आतमधल्या साईडनी. तर इथे मी काठांचे कापड कट करून घेणार आहे आणि त्याचेच लटकन बनवणार आहे, कारण काठ शिल्लक होते थोडेसे, त्यामुळे अजून काहीतरी करायचं चाललेलं. पण हा ब्लाऊज द्यायचा होता मला लगेच. त्या बोललेल्या की मी येईल उद्या वगैरे घ्यायला. मग आणि मला दुसरी पण एक ऑर्डर होती. म्हणलं ठीक आहे, त्यांना सिंपलच हवं होतं, जास्त काही नको होतं. तरी पण माझं चाललेलं की अजून काहीतरी करावं, अजून काहीतरी करावं. परत म्हटलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या मनावरती, तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता. आणि बस बॅक साईडचे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि ब्लाऊज नेक तयार आहे. तर नक्की कमेंट करून मला सांगा की कशी झाली ही बॅक नेक डिझाईन. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कशाचा बघायला तुम्हाला आवडेल, की वन पीसचा की ब्लाऊज बॅक नेकचा. बोट नेकचा पण मी शक्यतो तुमच्यासोबत शेअर करेल, पण आता जेवढं पॉसिबल आहे तेवढं. आता जस्ट ह्याच्या आधी एक बोट नेक ब्लाऊज शिवलेला आहे मी, मला तो शूट करायला वेळ नाही भेटला. तर कसा वाटला ही फ्रंट बॅक साईड डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. सो बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर नक्की